आपण आत्तापर्यंत लॉगॅरिथम या लेसनमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. काही प्रॉब्लेम्स राहिलेत आणि ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते खूप विचित्र आहेत, वेगळ्याच टाईपचे आहेत. त्यांना सारखं सारखं पाहावं लागतं, सारखं सारखं वाचावं लागतं, म्हणजे त्याची प्रॅक्टिस वारंवार करावी लागते. त्यातला हा पहिला, इफ ए स्क्वेअर इक्वल टू बी क्यूब इक्वल टू सी रेस टू 4 इक्वल टू डी रेस टू 5 देन शो दॅट लॉग ऑफ बी सी डी टू द बेस ए इक्वल टू 47/30. मग आता आपलं हे जे दिलं आहे हे घ्यायचं बघा. गिवन ए स्क्वेअर इक्वल टू बी क्यूब इक्वल टू सी रेस टू 4 इक्वल टू डी रेस टू 5. आता आपल्याला जे शो दॅट करायचं आहे त्याचा बेस काय आहे? ए. त्याचा बेस ए आहे. मग आपल्याला हे जे इक्वेशन दिलं आहे या इक्वेशनचा आपण लॉग घेणार. आपण इक्वेशनचा काय घेणार? लॉग. पण बेस काय घेणार? ए. मग आपण असं म्हणणार टेकिंग लॉगॅरिथम of each term to the base a. बेस ए असलेला आपण लॉग घेणार. सो लॉग ऑफ ए स्क्वेअर टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ बी क्यूब टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ सी रेस टू 4 टू द बेस ए इक्वल टू लॉग ऑफ डी रेस टू 5 टू द बेस ए. ओके. आता बघा, समजा तुम्हाला असं दिलं, एक्सप्लेन करतो मी, बेसिक कन्सेप्ट स्कूल लेवलला झाला आहे. समजा तुम्हाला असं दिलं ए इक्वल टू बी. तुम्ही काय म्हणता? दोन्ही साईडला केनी मल्टिप्लाय करू, के इक्वल टू के बी. ए इक्वल टू बी आहे, दोन्ही साईडला सी ॲड करू, ए प्लस सी इक्वल टू बी प्लस सी. म्हणजे जे काय करायचं आहे ते दोन्ही साईडला करायचं. दोन्ही साईडला केनी मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडमध्ये सी ॲड केला. मग त्याच पद्धतीने प्रत्येक साईडमध्ये काय घेतला? लॉगॅरिथम घेतला. काय घेतला? लॉगॅरिथम. अँड इट इज टू द बेस ए. आता हा 2 समोर येणार. सो 2 लॉग ए टू द बेस ए इक्वल टू 3 लॉग बी टू द बेस ए इक्वल टू 4 लॉग सी टू द बेस ए इक्वल टू 5 लॉग डी टू द बेस ए. ठीक आहे. आता हे बघा, लॉग ए टू द बेस ए मी सांगितलं होतं, जर हे दोघंही सेम असतील तर आन्सर काय येतं? 1. तर आन्सर येतं 1. तर या केसमध्ये आन्सर 1 येणार आहे. मग 2 × 1 किती आलं? 2 इक्वल टू 3 लॉग बी टू द बेस ए इक्वल टू 4 लॉग सी टू द बेस ए इक्वल टू 5 लॉग डी टू द बेस ए. आता आपण यामधनं एकेका लॉगची व्हॅल्यू काढणार. मग यावरनं काय येणार बघा. दिस 2/3 इक्वल टू लॉग बी टू द बेस ए. देन दिस 2/4 इक्वल टू लॉग सी टू द बेस ए. या ठिकाणी लॉग बी टू द बेस ए आहे. लॉग बी टू द बेस ए. हा 3 या साईडला घ्या. हा 3 इथं मल्टिपल आहे. दिस 2 इक्वल टू 3 लॉग बी टू द बेस ए. हे दोघं इक्वल आहेत, म्हणजे लॉग बी टू द बेस एची व्हॅल्यू काय येणार? 2/3. परत हा आणि हा इक्वल आहे, तो मी घेतला. मग हा आणि हा इक्वल घेतला, हा 4 इकडं आला तर 2/4 झाला. मग 2/4ची व्हॅल्यू काय आली? लॉग सी टू द बेस ए. आणि त्याच पद्धतीने इथं 2/5ची व्हॅल्यू आली लॉग डी टू द बेस ए. मग आता आपण लेफ्ट हँड साईड घेऊया. लेफ्ट हँड साईड LHS लेफ्ट हँड साईड घेतली तर काय येणार बघा. लॉग ऑफ बी सी डी टू द बेस ए. व्हॉट इज बी सी डी? प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट असलं की लॉगची काय होते? ॲडिशन. प्रॉडक्ट ॲडिशन. मग इथं प्रॉडक्ट आहे, मग लॉगची ॲडिशन होणार. म्हणजे काय होणार? लॉग बी टू द बेस ए प्लस लॉग सी टू द बेस ए प्लस लॉग डी टू द बेस ए. मग ह्या ठिकाणी मी काय वापरला? प्रॉडक्ट रूल. काय वापरला? प्रॉडक्ट रूल. तर आपण या ठिकाणी प्रॉडक्ट रूल वापरलेला आहे. नाव लॉग बी टू द बेस ए. व्हॉट इज लॉग बी टू द बेस ए? दिस इज 2/3 प्लस log c to the base a 2/4 log d to the base a it is 2/5 किती आला 2/5.
आता बघा, आता आपल्याला LCM काढावं लागेल. 4 × 5 20, 5 × 3 15, 15 बरोबर. मग आता आपल्याला या ठिकाणी LCM काढावं लागेल. तर LCM काय येईल बघा, LCM 60 येईल, 60 येईल बरोबर. मग 60 होण्यासाठी इथं 60 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 20 ने. मग 20 × 3 60, मग 20 × 2 40 करेक्ट. मग इथं आता 60 झाले पाहिजेत. मग 15 × 4 60, 15 × 4 60, मग 15 ने मल्टिप्लाय केलं इथे किती आले 30. इथे बघा 5 आहेत, इथे 5 आहेत. मग 12 × 5 12 5 60, मग इथं 12 ने मल्टिप्लाय किती झाले 24 बरोबर. हे पहा आता काय येणार आहे, काय येईल आपण या ठिकाणी 30 पण आणू शकतो आहे का नाही. म्हणजे 30 डिनॉमिनेटर किती आला 30 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायचं 10 ने. 10 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार 20 बरोबर. या ठिकाणी 30 आलं पाहिजे. 30 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 7.5 ने. 7.5 ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणून मी 60 करत होतो. ठीक आहे. मग 7.5 × 15 15 × 13 म्हणजे या ठिकाणी 7.5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 7.5 × 4 इज 30, 7.5 × 2 इज 15 बरोबर. प्लस आता 30 आले पाहिजे 6 ने मल्टिप्लाय, 6 × 2 12. मग काय येणार बघा, इथे पण हे पण इझी आहे. इथे किती आले 4, 4 3 7 2 9, 94/60. याला जर डिवाइड केलं 2 ने तर काय येणार 47/30, दॅट इज इक्वल टू RHS. मग इथं पण तेच येणार 47/30. एकतर तुम्ही या पद्धतीने जा किंवा या पद्धतीने जा. ठीक आहे. बघा तुम्ही हे जरा व्यवस्थित समजून घ्या. काय येईल तर A² = B³ = C⁴ = D⁵. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये काय लॉग, म्हणजे माझा पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला की मला काय घेतला पाहिजे लॉग. माझा दुसरा कन्सेप्ट असा आहे की या ठिकाणी बेस कोण आहे बेस A आहे, म्हणून सर्व बाजूंचा लॉग घ्यायचा आणि त्या ठिकाणी बेस काय घ्यायचा A. जसं आपण इक्वेशनच्या दोन्ही साईडमध्ये ॲड करतो, सबट्रॅक्ट करतो, मल्टिप्लाय करतो, डिवाइड करतो, इन द सेम वे इक्वेशनच्या दोन्ही साईडला काय घ्यायचा लॉग, अँड दॅट लॉग इज टू द बेस A. मग या ठिकाणी मी काय वापरला आहे पॉवर रूल वापरला. या ठिकाणी पॉवर रूल वापरला, जो डोक्यावर असतो तो समोर येतो. मग हे डोक्यावर आहेत 2 3 4 5 डोक्यावर आहेत, ते समोर आले आणि त्यानुसार आपल्याला व्हॅल्यूज भेटल्या. नाव दिस 1 2 3 4 दे आर इक्वल. हे चारही इक्वल आहेत. मग चारही इक्वल असल्यानंतर लॉग B टू द बेस A ची व्हॅल्यू येणार 2/3, लॉग C टू द बेस A ची व्हॅल्यू येणार 2/4, लॉग D टू द बेस A ची व्हॅल्यू हा 5 इकडे येणार म्हणजे 2/5 होणार. आणि त्यानुसार आपण जर सोडवलं तर आपल्याला काय भेटलं आन्सर भेटलं. इथे मी LCM 30 घेतला आहे. 30 घेताना इथं 7.5 ने मल्टिप्लाय केलं. 30 होण्यासाठी याला 10 ने मल्टिप्लाय केलं. 30 होण्यासाठी याला 7.5 ने मल्टिप्लाय केलं. 7.5 ने मल्टिप्लाय केलं. 30 होण्यासाठी याला 6 ने मल्टिप्लाय केलं. तर हे इथे असं आलं ओके. आणि 60 होण्यासाठी मात्र आपण 20 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. तर आपला हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम आपण याची लेफ्ट हँड साईड घेऊया. इझी आहे. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपला झाला आहे. त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला होतं शो दॅट इट इज इक्वल टू 60. इथं 120 दाखवायचं आहे. सो 2 log A⁴ टू द बेस B इंटू log ऑफ B³ टू द बेस C प्लस log ऑफ C⁵ टू द बेस A. ओके. इट इज इक्वल टू 2 इंटू. आता हा जो 4 आहे हा 4 काय होणार समोर येणार. हा जो 3 आहे हा 3 समोर, इथं इंटू प्लस नाही इंटू. हा 3 समोर येणार, 5 समोर येणार. समोर येणार म्हणजे कोणता रूल प्रॉडक्ट रूल. मग हा 4 समोर आला 2 × 4 log A टू द बेस B इंटू हा 3 समोर आला इंटू log B टू द बेस C इंटू हा 5 समोर आला log C टू द बेस A. log C टू द बेस A. ओके. कोणता रूल वापरला आपण पॉवर रूल. तर आपण या ठिकाणी पॉवर रूल वापरलेला आहे. मग 2 × 4 8, 8 3 24, 24 गुणिले 5 किती आले 120. सो 2 × 4 8, 8 × 3 24, 24 × 5 120. काय राहिलं बघा log A टू द बेस B इंटू log B टू द बेस C इंटू log C टू द बेस A.
आता आपण या ठिकाणी चेंज बेस थेरम वापरणार. चला मी तुम्हाला जर थोडंसं रिकॉल करून सांगतो. व्हॉट इज चेंज बेस थेरम? चेंज बेस थेरम नावातच आहे चेंज बेस थेरम, बरोबर. मग लॉग ए टू द बेस काय आहे? बी. लॉग ए टू द बेस बी. मग आपण बेस काय करायचा? चेंज करायचा. आता या ठिकाणी मला बेस सी पाहिजे. बेस काय पाहिजे? सी. मग काय ना बघा, लॉग ए टू द बेस सी अँड लॉग बी टू द बेस सी. लॉग ए टू द बेस सी अँड लॉग बी टू द बेस सी. चेंज बेस थेरम. आपण बेसच बदलून टाकला आणि व्हेरी सिम्पल. ए वरती आहे लॉग ए, बी खाली आहे लॉग बी. सो लॉग ए लॉग बी. मग आपण चेंज बेस थेरम वापरूया. 120 इंटू लॉग ए अपॉन लॉग बी. आता इथं बेस कोणताच नाही आहे. जेव्हा कोणताच बेस नसतो तेव्हा बेस कोण असतो? ई. अँड दॅट लॉग इज कॉल्ड ॲज नॅचरल लॉगॅरिथम. आणि ई नावाचा बेस नाही मांडला तरी चालतो. लॉग बी टू द बेस ई, लॉग सी टू द बेस ई, लॉग सी टू द बेस ई अँड लॉग सी टू द बेस ई, लॉग ए टू द बेस ई. बरोबर. चेंज बेस थेरम वापरला. या ठिकाणी या लॉग ए टू द बेस एला लॉग ए टू द बेस ई कॅन्सल झाला. लॉग बी टू द बेस एला लॉग बी टू द बेस ई कॅन्सल झाला. आणि त्याच्यानंतर लॉग सी टू द बेस एला लॉग सी टू द बेस ए कॅन्सल झाला. हे सगळे एकमेकांना कॅन्सल झाले म्हणजे आन्सर किती आलं? 1. सो 120 इंटू 1 द आन्सर इज 120. आन्सर किती आलं? 120. ओके. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम एक्झरसाइजमधला 28 नंबरचा क्वेश्चन. आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिली, वायची व्हॅल्यू दिली, झेडची व्हॅल्यू दिली आणि प्रूव्ह धिस म्हटलेलं आहे. ओके. तर हा 3 to 4 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे. 3 to 4 मार्क्स. बघा मी म्हणणार गिव्हन दॅट काय दिलं आहे. आपण फर्स्ट एक्सची व्हॅल्यू घेऊया. गिव्हन दॅट एक्स इक्वल टू लॉग ऑफ बी सी टू द बेस ए. गिव्हन दॅट एक्स इक्वल टू लॉग ऑफ बी सी टू द बेस ए. लॉग ऑफ बी सी टू द बेस ए. गिव्हन दॅट log of BC to the base A. आता ही एक्सची व्हॅल्यू दिली आपल्याला हे 3 रेशो विचारलेत. 1/1 प्लस एक्स, 1/1 प्लस वाय, 1/1 प्लस झेड. तर असे आपल्याला 3 रेशो विचारलेले आहेत. मग त्यातला आपण फर्स्ट रेशो घेऊया. लेटस टेक 1/1 प्लस एक्स इक्वल टू 1/1 plus what is x? Log BC to the base A. Log BC to the base A. It is equal to 1/. This is 1. हा काय आहे? 1. हा 1 आहे. आता 1 कसा मांडायचा? 1 मांडायचा log A to the base A. Log A to the base A. बेस Aच का मांडला? कारण पुढच्या लॉगचा बेस काय आहे? A. ह्या प्लस नंतर पुढच्या लॉगचा बेस कोण आहे? ए. म्हणून ह्या 1 पण मांडला लॉग ए टू द बेस ए प्लस लॉग ऑफ बी सी टू द बेस ए प्लस लॉग ऑफ बी सी टू द बेस ए. या लॉगचा बेस ए, या लॉगचा बेस ए आणि 2 लॉगची काय सांगा? ॲडिशन. 2 लॉगची काय? ॲडिशन. अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट या ठिकाणी मी मांडला. log a to the base a equal to 1. log a to the base a equal to 1. मग 2 लॉगची ॲडिशन म्हणजे लॉगच्या आतमध्ये प्रोडक्ट. मग लॉग ऑफ ए बी सी. लॉगच्या आतमध्ये काय झाला? प्रोडक्ट. आणि बेस कोण आहे? ए. म्हणून इथं बेस मांडला ए. चला आता आपल्याला अजून एक बेसिक कन्सेप्ट वापरायचा आहे. आता 1/log ए बी सी टू द बेस ए मी तुम्हाला शिकवलं होतं. लॉग ए टू द बेस बी, लॉग ए टू द बेस बी यांच्यामध्ये जर आपण अदलाबदल केली तर आतमध्ये काय येतो? रेसिप्रोकल. सो लॉग बी टू द बेस ए, लॉग बी
टू द बेस ए. तर आतमध्ये रेसिप्रोकल येतो म्हणजे काय येणार, इट इज इक्वल टू लॉग ऑफ ए टू द बेस ए बी सी. लॉग ए टू द बेस ए बी सी. लॉग ए टू द बेस ए बी सी म्हणजे 1/1 प्लस एक्सची व्हॅल्यू आली लॉग ए टू द बेस ए बी सी. मग एक्समध्ये बेस कोण होता, ए. एक्समध्ये बेस कोण होता, ए. आता आपण दुसरं काढूया. सिमिलरली बघा 1/1 प्लस वाय इक्वल टू 1/1 प्लस व्हॉट इज वाय, लॉग सी ए टू द बेस बी. गॉट इट. आता इथं बेस काय आहे, बी, आणि इथं कोण आला आहे, 1. मग 1 कसा मांडायचा लॉगच्या लँग्वेजमध्ये, लॉगच्या टर्म्समध्ये कसा मांडायचा, लॉग बी टू द बेस बी. सो इट इज इक्वल टू 1/, हा 1 मांडला मी, लॉग बी टू द बेस बी. लॉग बी टू द बेस बी प्लस लॉग ऑफ सी ए टू द बेस बी. लॉग ऑफ सी ए टू द बेस बी. ओके. आता दोन लॉगची काय आली, ॲडिशन. दोन लॉगची काय आली, ॲडिशन. मग लॉगच्या आतमध्ये काय घ्यायचा, प्रोडक्ट. सो लॉग ऑफ ए बी सी, लॉग ऑफ ए बी सी टू द बेस बी. लॉग ऑफ ए बी सी टू द बेस बी. दोन लॉगची ॲडिशन, लॉगच्या आतमध्ये प्रोडक्ट. इट इज इक्वल टू, आता ह्या ठिकाणी काय, आता 1/log ए बी सी टू द बेस बी आहे. मग आता हे दोघं जर इंटरचेंज केले तर हा रेसिप्रोकल जाईल ना. इथे शिकवलंय बघा, ए आणि बीची जर ए आणि बीची जर इंटरचेंज केलं तर काय होतं, रेसिप्रोकल. इथं ऑलरेडी रेसिप्रोकल आहे म्हणजे हे काय होणार बघा, लॉग बी टू द बेस ए बी सी. मग 1/1 प्लस एक्सला काय आलं होतं, लॉग ए टू द बेस ए बी सी. 1/1 प्लस वायला काय आलं, लॉग बी टू द बेस ए बी सी. मग सिमिलरली लिहायचं 1/1 प्लस झेड इक्वल टू लॉग सी टू द बेस ए बी सी. लॉग सी टू द बेस ए बी सी. मग आता आपण लेफ्ट हँड साईड घेऊया. बघा लेफ्ट हँड साईड LHS लेफ्ट हँड साईड 1/1 प्लस एक्स, 1/1 प्लस वाय, 1/1 प्लस झेड. Now 1/1 plus x log a to the base abc, log a to the base abc plus 1/1 plus y log b to the base abc plus 1/1 plus z log c to the base abc. ओके. मग आता तिन्ही लॉगची काय आली, ॲडिशन. तिन्ही लॉगची आली ॲडिशन म्हणजे लॉगच्या आतमध्ये प्रोडक्ट. सो लॉग ए इंटू बी इंटू सी टू द बेस ए बी सी. बरोबर ना. लॉगच्या आतमध्ये ॲडिशन, लॉगची ॲडिशन, लॉगच्या आतमध्ये प्रोडक्ट. बघा इथं प्लस आहे, इथं काय आहे प्लस, इथं काय आहे प्लस, म्हणजे इथं काय आलं इंटू इंटू. ओके. आणि मग परत सेम आलं लॉग ए बी सी टू द बेस ए बी सी. हे दोघंही सेम आहेत, हे दोघंही सेम आहेत, हे दोघंही सेम आहेत, हे दोघंही सेम असल्यानंतर आन्सर किती येतं, 1. सो इट इज इक्वल टू RHS. भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे तरी आपण तिसरी टर्म सिमिलरलीच लिहायची असते, ही सोडवायची नसते. कारण दोन टर्मवरून आपलं लक्षात आलं की इथं एक्स असताना बेस ए आहे म्हणून याचा आन्सर लॉग ए टू द बेस ए बी सी येतं. वाय असताना लॉग बी टू द बेस ए बी सी येणार. मग झेड असताना सी आला पाहिजे, वाय असताना बी आला पाहिजे. एक्स असताना ए आलाय, वाय असताना बी आलाय, मग झेड असताना काय आला, सी. गॉट इट. ओके. एक्झरसाइज मधला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23. हे एक मार्काला विचारतात, 1 मार्क इच. आणि एक लक्षात ठेवायचं, हे सगळ्यात जास्त त्रास देतात, सगळ्यात जास्त त्रास देतात. यांचा तुम्हाला सगळ्यात जास्त अभ्यास करावा लागतो. हे परीक्षेच्या आदल्या दिवशी हे प्रॉब्लेम्स करावे लागतात. परीक्षेच्या अगोदर वाचण्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे हा प्रॉब्लेम आहे, रीड बिफोर द एक्झाम असं आपण याला म्हणतो. त्यांनी सांगितले बी रेस टू लॉग ए टू द बेस बी इक्वल टू ए. म्हणजे असं म्हणणार सपोज बी रेस टू लॉग ए टू द बेस बी इक्वल टू एक्स. बी रेस टू लॉग ए टू द बेस बी इक्वल टू एक्स. बरोबर. इट इज इक्वल टू एक्स.
आता आपण चेंज बेस थेरम वापरूया. चेंज बेस थेरम नाही. आता हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मग या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगरिथमिक फॉर्म करायचं. मग इंडेक्स या बाजूला आला आहे. इंडेक्स कोणत्या साईडला आला आहे? इंडेक्स कोणत्या साईडला आला आहे? लेफ्ट हँड साईडला. मग लॉग कुठे येणार? राईट हँड साईडला. सो लॉग एक्स टू द बेस बी, लॉग एक्स टू द बेस बी आणि लॉग ए टू द बेस बी, लॉग ए टू द बेस बी. बघा आता या ठिकाणी हा इंडेक्स आहे, हा बेस आहे. हा इंडेक्स आहे, हा बेस आहे. इंडेक्स बेस एक्सपोनेन्शियल फॉर्म. याचं करायचं आहे मला लॉगॅरिथमिक फॉर्म. मग लॉगॅरिथमिक फॉर्म करताना ज्या बाजूला इंडेक्स असतो त्याच्या अपोजिट साईडला काय येणार? लॉग. मग याला मी म्हणणार लॉगॅरिथमिक फॉर्म. याला मी काय म्हणणार? लॉगॅरिथमिक फॉर्म. सो दिस इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथमिक फॉर्म. याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणतो. बरोबर. आता बघा, आता दोन्ही लॉग काय आलेत? सेम. दोन्ही लॉग काय आलेत? सेम. मग काय होणार? दोन्ही लॉग सेम आहेत, दोघांचा बेस सेम आहे, लॉग सेम आहे, लॉग लॉग बेस बेस सेम आहे. म्हणजे ए इक्वल टू काय आलं? एक्स. ए इक्वल टू काय आलं? एक्स. पण तुमचा एक्स कोण आहे? तुमचा एक्स आहे बी रेस टू लॉग ए टू द बेस बी. बरोबर. मग झालं का प्रूव्ह? शो दॅट बी रेस टू लॉग ए टू द बेस बी इक्वल टू ए. काय केलं बघा, मी असं म्हटलं सपोज दिस लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू एक्स. मग या ठिकाणी बेस आणि इंडेक्स आला आहे म्हणजे काय आला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. बरोबर. मग हा बेस आहे, हा इंडेक्स आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्म केला. कसा केला? तर या बाजूला लॉग घेतला, या बाजूला लॉग घेतला. इकडे इंडेक्स आहे ना, या साईडला इंडेक्स आहे, मग या साईडला लॉग घेतला आणि बेस हा बेसच राहिला. बरोबर. पण इथं मुळातच लॉग आहे म्हणून इथे लॉग समोर दिसले. एलओजी लॉग टू द बेस बी, एलओजी लॉग टू द बेस बी. मग लॉग टू द बेस बी, लॉग टू द बेस बी सेम आहे म्हणजे ए इक्वल टू काय आला? एक्स. मग एक्सची व्हॅल्यू टाकली. व्हॉट इज एक्स? बी रेस टू लॉग ए टू द बेस बी. हेन्स प्रूव्ड. ओके. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर बी. प्रॉब्लेम नंबर बी. बघा, हे त्रास करतात, हे अवघड प्रॉब्लेम नाही आहेत, हे किचकट प्रॉब्लेम आहेत. हे परीक्षेच्या अगोदर वाचायचे. ओके. चला आता आपण घेऊया लेफ्ट हँड साईड. एल एच एस लेफ्ट हँड साईड. काय लेफ्ट हँड साईड सांगा? लॉग ए टू द बेस बी रेस टू एम. लॉग ए टू द बेस बी रेस टू एम. लॉग ए टू द बेस बी रेस टू एम. लॉग ए टू द बेस बी रेस टू एम. बरोबर. आता मला चेंज बेस थेरम वापरायचा आहे. काय वापरायचा आहे? चेंज बेस थेरम. मग चेंज बेस थेरम third problem and the last problem of this part, that is logarithm function. या लेसन मधला आपला लास्ट प्रॉब्लेम चालला आहे. आपण सगळे प्रॉब्लेम घेतलेले आहे. द लास्ट प्रॉब्लेम
a raised to log b to the base c, a raised to log b to the base c, it is equal to b raised to log a to the base c. हे आपल्याला दिलेलं आहे. हे शो दॅट करायचं आपल्याला. हे काय करायचं आहे? शो दॅट. हे आपल्याला शो दॅट करायचं आहे. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग एकाला आपण एक्स म्हणूया आणि दुसऱ्याला काय म्हणूया? वाय. एकाला आपण एक्स म्हणू आणि दुसऱ्याला वाय म्हणूया. ओके, ठीक आहे. बघा, हे आपल्याला शो दॅट करायचं आहे. मग मी असं म्हणतो, दिस a raised to log b to the base c equal to x and दुसरं काय आहे? b raised to log a to the base c equal to y. इक्वल टू काय आलं? y. आता हा काय बघा? बेस, हा इंडेक्स, बेस आणि इंडेक्स. म्हणजे काय झालं? तर आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म करावा लागेल. मग लॉगॅरिथमिक फॉर्म जर केला तर काय होईल? हा जो बेस आहे, हा बेस तिकडे गेल्यानंतर बेसच राहील. हा बेस आहे, हा तिकडे गेल्यानंतर बेसच राहील. आणि हा ए नावाचा बेस इकडे बेसच आहे, तिकडे गेल्यानंतर सुद्धा तो बेसच राहील. त्या पद्धतीने करता येईल. किंवा सोपी पद्धत काय? दोन्ही साईडचा काय घ्यायचा? लॉग. दोन्ही साईडचा काय घ्यायचा? लॉग. चला आपण दोन्ही साईडचा लॉग घेऊया. मग मी दोन्ही साईडला लॉग मांडतो. सो लॉग ऑफ a raised to log b to the base c equal to log of x and परत दोन्ही साईडचा मी इकडे लॉग घेतो. सो लॉग ऑफ b raised to log a to the base c equal to log of y log of y. आता हा इंडेक्स आहे, हा समोर येणार. हा इंडेक्स आहे, हा समोर येणार. बरोबर, हा इंडेक्स समोर येणार. म्हणजे काय झालं बघा? लॉग बी टू द बेस सी इंटू लॉग ए इक्वल टू लॉग एक्स ओके, ठीक आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो. ठीक. बघा, आता मी या ठिकाणी लॉग घेतला, पण बेस मांडला का? नाही. जेव्हा बेस मांडलेला नसतो तेव्हा बेस काय असतो? तेव्हा बेस असतो ई. ठीक आहे. आता हा लॉगच्या डोक्यावर होता, त्याला समोर घेतला. मी दोन्ही साईडचा लॉग घेतला. हा लॉग डोक्यावर तो समोर घेतला. म्हणजे कोणता वापरला? पॉवर रूल. काय वापरला? पॉवर रूल. तर आपण या ठिकाणी पॉवर रूल वापरलेला आहे. ठीक आहे. आता इथं मी चेंज बेस थेरम वापरतो. या ठिकाणी चेंज बेस थेरम वापरतो. लॉग बी टू द बेस ई डिवाइडेड बाय लॉग सी टू द बेस ई इंटू लॉग ए टू द बेस ई इक्वल टू लॉग एक्स टू द बेस ई. अशा पद्धतीने आलं. आता आपण जरा हे सोडवून पाहूया आपण. बघा, आपण दोन्ही बाजूंचा लॉग घेतलाय आणि लॉग घेतल्यानंतर या ठिकाणी बेस काय घेतला? ई. आता हा समोर येईल. हा समोर आल्यावर काय होणार? लॉग ए टू द बेस सी इंटू लॉग बी टू द बेस ई इक्वल टू लॉग वाय टू द बेस ई. चेंज बेस थेरम वापरूया. लॉग ए टू द बेस ई डिवाइडेड बाय log c to the base e into log b to the base e equal to log y to the base e. आता तुम्ही जर पाहिलं, log b log a upon log c. बघा, log b into log a upon log c. मी मुद्दाम या ठिकाणी बेस लिहिले नाहीत. इट इज इक्वल टू काय आलं? लॉग एक्स. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. इथे पण पहा, बेस लिहित नाही. काय आलं? लॉग ए इंटू लॉग बी अपॉन लॉग सी. इट इज इक्वल टू लॉग वाय. याला काय म्हटलं? इक्वेशन नंबर 2. ओके, याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 2. तुम्ही जर पाहिलं, लॉग ए इंटू लॉग बी अपॉन लॉग सी.
लॉग ए इंटू लॉग बी अपॉन लॉग सी. हे काय आलं, सगळं सेम आलं. मग याची लेफ्ट हँड साईड याची लेफ्ट हँड साईड सेम आहे. मग मी म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय येणार, लॉग एक्स इक्वल टू लॉग वाय. लॉग एक्स इक्वल टू लॉग वाय. कारण दोघांची लेफ्ट हँड साईड सेम आहे म्हणजे दोघांची राईट हँड साईड सेम आली. आणि जर तो लॉग सेम असतील तर एक्स इक्वल टू काय येणार, वाय. एक्स इक्वल टू वाय. मग एक्स इक्वल टू वाय आला. मग एक्स कोण आहे बघा, ए रेस टू लॉग बी टू द बेस सी. वाय कोण आहे, वाय कोण आहे, बी रेस टू लॉग ए टू द बेस सी. हेन्स प्रूव्ड. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी लॉगॅरिथम हा आपला लेसन संपलेला आहे. लॉगॅरिथम याला लेसन मी म्हणणार नाही, तर फंक्शन हा लेसन आहे. आणि फंक्शन या लेसनच्या आतमध्ये लॉगॅरिथम नावाचा पार्ट आहे. मी ऑलरेडी तुम्हाला लेक्चर नंबर 1मध्ये सांगितलेलं आहे की फंक्शन हा 6वा लेसन आहे. त्यातलाही लॉगॅरिथम हा एक छोटासा पार्ट आहे. हा का घेतला मी, तर हा लॉगॅरिथम चॅप्टर हा पार्ट जर तुम्हाला समजला तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जो लॉग टेबल आपल्याला यूज करायचा आहे तो लॉग टेबल यूज करायचा आपल्याला समजतो. तर अशा पद्धतीने फंक्शन या लेसनमधला लॉगॅरिथम नावाचा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. याच्यावरती काही होमवर्क आहे, तो होमवर्क मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करेन. ओके, थँक्यू व्हेरी मच.